अतिशय सोप्या पद्धतीने वॉल हँगर तयार करणार आहोत। तर बॉटलचा बॉक्स होता माझ्याकडे, तर त्या बॉक्स मी या पद्धतीने त्याचे चारही भाग कट करून घेतले आणि सेम साईजचे मी दुसऱ्या कार्डबोर्डचे 4 पीसेस कट करून घेतले। आता हे एकावर एक ठेवायचे आहे म्हणजे थोडंसं जाड होईल आणि त्यानंतर ह्याला चिटकून घ्यायचं आहे। तर फेविकॉल वगैरे वापरणार नाही आहे, मास्किंग टेप घ्यायचा आणि त्याच्या ज्या कडा आहेत तर चारही बाजूने त्या कडा मास्किंग टेपच्या मदतीने पॅक करून घ्यायच्या आहेत। तर अशाच पद्धतीने हे सगळ्यांना मी मास्किंग टेप लावून घेतलेला आहे, चारही बाजू आणि चारही जे पीसेस आहेत त्यांना। तर आता ह्याला आहे ना आपल्याला होल पाडून घ्यायचे आहेत। तर कर्कटक होतं, मी माझ्या मुलीच्या कंपास बॉक्समधलं कर्कटक घेतलं आणि त्यानेच इथे होल पाडून घेतलेली आहेत। तर प्रत्येकाला चारही कोपऱ्यांवरती होल पाडून घ्यायचे आहेत। फक्त जो सगळ्यात लास्टचा आहे त्याला वरच्या बाजूने 2 होल पाडायचे आहेत। तर होल पाडल्यानंतर मात्र मी इथे कलर करायला घेतला आहे, ॲक्रेलिकचा कलर मी इथे वापरत आहे आणि स्पंजच्या मदतीने देते, तुम्ही ब्रशने लावलं तरीसुद्धा चालणार आहे। आधी सिंगल कोट करून घेणार आहे आणि त्यानंतर पुन्हा हे सुकलं की डबल कोट, दुसरा कोट मी करून घेणार आहे। तर मी चारही याला वेगवेगळे कलर दिलेले आहेत। जर कलर वापरायचा नसेल तर तुम्ही कलरचे जे कलर पेपर जे मिळतात ना, A4 साईजमध्ये पण असतात किंवा मोठ्या साईजमध्ये पण, तर ते सुद्धा सेम साईजचं कट करून तुम्ही कलरसुद्धा इथे कलर पेपरसुद्धा तुम्ही इथे फक्त चिटकवू शकता। ब्रश पेन होता माझ्याकडे, तर त्या ब्रश पेननीच मी या चारही कार्डबोर्ड जे आपले तयार केलेत त्यावरती लिहून घेत आहे आणि त्यानंतर आपल्याला दोरी घेऊन हे सर्व हँग करायचं आहे। तर कोपऱ्यावरती दिसतंय तुम्हाला थोडंसं मी त्याच ब्रश पेनच्या मदतीनेच 3 फुलांसारखे डिझाईन बनवलेलं आहे आणि हे दोरी घेतलेली आहे मी, एक रेग्युलर कलरची सुतळी आहे आणि एक ब्राऊन कलरची। तर मी ब्राऊन कलर घेतलेला आहे। हे एक सगळ्यात खालचं जे आहे त्याला आधी मागच्या साईडने नॉट घालून वरच्या बाजूने ती दोरी काढायची आहे, म्हणजे सुतळी वरून खाली असं करत सगळ्यात वरती जे आहे तिथे वरती ती दोरी आली पाहिजे। त्यानंतर सेम पलीकडच्या साईडनी खालून वर करत सगळ्यात शेवटचं जे आहे तिथे खाली ती दोरी आली पाहिजे आणि सगळ्यात शेवटी तिथे नॉट घालून घ्यायची आहे। त्यानंतर सगळ्यात खालचं जे आहे ना तर त्याला मी खालच्या बाजूने सुद्धा होल करून घेतले होते आणि त्याला ना मी 2 मोती होते माझ्याकडे, तर ते मोती तिथे खाली त्या चिटकवून घेतलेले आहेत होलला। तर अशा पद्धतीने हे वॉल हँगिंग तयार झालेलं आहे। कसा वाटला व्हिडिओ कमेंट्सद्वारे नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार।